इफ यू डू व्हॉट यू हॅव ऑलवेज डन यू विल गेट व्हॉट यू हॅव ऑलवेज गॉटन. आतापर्यंत तुम्ही जे करत आला आहात तेच जर करत राहणार असाल तर आतापर्यंत तुम्हाला जे मिळालंय तेवढंच मिळणार. तर आपल्याला वाटतं की माझ्या लाईफमध्ये रिझल्ट का नाही आहेत, मी अचीव का करू शकत नाही, माझे गोल्स पूर्ण का होत नाही, कारण अगोदर ज्या सवयी आपल्या होत्या पास्टमध्ये त्याच सवयी आता पण आहेत. बरोबर. त्याला आपण अगोदर ऑब्झर्व केलं पाहिजे की माझ्या सवयी काय आहेत. या सवयी जोपर्यंत आपण ते यशस्वी लोकांसारख्या बनवत नाही तोपर्यंत आपल्याला ते यश मिळणार नाही, ते गोल आपण अचीव करणार नाही. मग आपण एकाच पॉइंटमध्ये किंवा एकाच पिलरमध्ये जर यशस्वी झालो तर आपण आनंदी राहू शकतो का? तर बिलकुल नाही. आपल्या आयुष्याचे 5 पिलर आहेत: हेल्थ, वेल्थ, रिलेशन, सक्सेस आणि स्पिरिच्युअलिटी. हे 5ही पिलर महत्वाचे आहे. जर आपली हेल्थ चांगली असेल तर आपण खुश राहू, आनंदी राहू. परंतु पैसा नसेल तर, बरोबर, वेल्थ नसेल तर आपण निराश होतो, स्ट्रेसमध्ये येतो आणि त्या स्ट्रेसमुळे परत आपली हेल्थ खराब होऊ शकते. हेल्थ आणि मनी या सर्व गोष्टी रिलेटेड आहे. आपल्याकडे हेल्थ चांगली आहे, आपल्याकडे पैसाही आहे, परंतु आपले रिलेशन चांगले नाही तर आपण आनंदी राहू शकतो का? बिलकुल नाही. त्यासाठी आपले रिलेशनही चांगले असायला पाहिजे. हेल्दी वातावरण आपल्या फॅमिलीमध्ये असणं गरजेचं असतं. त्यासोबतच आपल्याकडे हेल्थही आहे, आपल्याकडे वेल्थही आहे, चांगले रिलेशनही आहे, परंतु आपल्याकडे जर सक्सेस नसेल की आपल्या आयुष्यात मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला बाकीच्यांसाठी आयडियल पर्सनॅलिटी बनायचं आहे, ते जर आपल्याकडे जर नसेल तर तेव्हाही आपण दुःखी राहू. त्याने आपल्या लाईफमध्ये निराशा असेल. तर या गोष्टी आपल्याला जर काढायच्या असेल तर आपल्याला सक्सेसही महत्वाचं आहे. आणि आपण भरपूर यशस्वी लोकांना आज बघतोय आणि यश मिळाल्याच्या नंतर सुद्धा ते सर्व सोडून अध्यात्माच्या दिशेला लागतात. किंवा जसं आपण मोठ्या सेलिब्रिटीचं उदाहरण घेऊ शकतो, विराट कोहली सारखे एक्झाम्पल आपण बघू शकतो की यश मिळालेलं आहे, रिलेशनही चांगलं आहे, सर्व काही गोष्टी सक्सेस आहे, सगळं आहे, पण नंतर त्याला कळालं की खरा जो आनंद आहे तो अध्यात्मात आहे. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात महत्वाच्या आहेत. अध्यात्मही महत्वाचं आहे, चांगली हेल्थही महत्वाचं आहे, रिलेशनही महत्वाचं आहे, सक्सेसही महत्वाचं आहे. हे सर्व पिलर जर बॅलन्स असतील तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहू शकतो. आणि अल्टिमेट आपल्या लाईफचं जर काही पर्पज असेल तर तो आनंदी राहणं आहे, खुश राहणं आहे.